प्रस्तावित भुयारी मार्ग होतोय, त्यासाठी आज नितीन गडकरी पाहणी करायला आले होते. मात्र पुणेकरांची मोठी गैरसोय झालेली पाहिली जाते. ना आपण बघितलं असेल तर मेट्रो भुयारी मार्गातलं नेताना आपल्याला माहिती आहे की 4 वेळा तो रूट बदलावा लागला. कारण ज्या पद्धतीनं पुणे शहराच्या पोटामध्ये म्हणजे पेटांमधल्या पोटांमध्ये अनेक जुन्या इमारती असतील, बाकी काय विषय असतील, त्याच्यामुळे आपला तो भुयारी मार्गाचा मार्ग बदलावा लागला. काही शनिवार आहे, मग नानावाडा आहे, मग पुढं दगडूशेठ गणपती आहे, पुढं अनेक वास्तू आहेत, त्या ऐतिहासिक वास्तू आहेत. मग दत्त मंदिर असेल, पुढं पुढची अजून गाडी खाण्याच्या पुढे बी आपण गेलो तर ऐतिहासिक बरीच भाग आहेत. त्याच्यामुळं आता ते DPR कसा करणार आहे, काय करणार, हा DPR जर आपल्या हातात आला असतं तर आपण सविस्तर बोललो असतो. आणि DPR मध्ये जर आपल्याला इन कुठे देणार, आउट कुठे देणार, मग ह्या ज्या शनिवारपासून तर स्वारगेटपर्यंत पोर्टामधला मग ते लोकांना कसं त्याच्यामध्ये एंट्री देणार, हा सगळा DPR आल्यानंतरच सगळं आपल्याला खरं लक्षात येईल. आज गडकरी साहेबाला असे त्यांनी व्हिजिट बी दिली असेल, पण मला वाटत नाही की सहजासहजी इतक्या लवकर ते निर्णय घेतील. कारण जोपर्यंत DPR आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की हा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. कारण DPR आल्याशिवाय हे होणार नाही आणि तो तसा वाटतं तेवढा सोपा नाही. आणि सध्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्या प्रसिद्धीसाठी सुरू आहेत का? ना आता ह्या तुम्हाला म्हणजे मी आता शिंदे गटामध्ये आलो, पण ज्या ज्या गोष्टी आपण निवडणुकीत विधानसभेत आपल्याला जी वचनं दिली ती पूर्ण होतात का नाही 5 वर्षांनीच आपल्याला कळेल. आणि शेवटी आता आम्ही सगळे मित्र पक्षामध्ये एकत्र आलो, त्यामुळं जर ते होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे, नाही होणार तर त्याचं उत्तर त्यांनाच जनतेला द्यावं लागणार. 3 महिने झाले, कसा आहे तुमचा महायुतीतला अनुभव आणि प्रवास? मी पूर्वी शिवसेनेत काम केलं आणि आताही शिवसेनेची तशी पद्धत जवळनं मला माहिती आहे. पण तो जो विषय समाजासाठी तो नागरिकांसाठी येतो त्यावेळेस शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आपल्या पक्षातल्या नेत्यांना जरी आपण जाब विचारायची वेळ आली तर तो जाब विचारला पाहिजे. आणि तो शिवसेनेची पद्धत शिवसेना प्रमुखांचीच पद्धत आहे. कारण 80% समाजकारण, 20% राजकारण. त्याच्यामध्ये मग स्वतःच्या पक्षाचा जरी कोण असेल तर त्याला जाब विचारलाच पाहिजे. त्यांनी शिकवण या पक्षाला ना आम्हाला पूर्वी दिलेली. कारण ह्या भागात या पक्षाचा मी नगरसेवक होऊन गेलोय, विभाग प्रमुख, विभाग अध्यक्ष होतो. म्हणजे या पक्षाची पदं भोगली ना, त्यांनी शिंदे साहेबांनी बी जबाबदारी दिली. पण ज्यावेळेला आम्ही चुकन त्यावेळेला त्या जाब विचारणार. कारण पुणेकरांची बांधील आम्ही आहोत, कारण आम्ही पुणेकर आहोत. तेव्हा पुण्याच्या हितासाठी ज्या ज्या वेळेला वाटत त्या त्यावेळेला आम्हाला बोलायचा अधिकार तो पक्षांनी बी दिलाय आणि आमची पद्धतच. तुमच्या माध्यमातून मेगा इन्कमिंग होणार आहे असं सांगितलं जात आहे. नेमका काय प्लॅन आहे आणि किती जण प्रवेशासाठी इच्छुक? आता बघा, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळेच कार्यकर्ते पूर्वीपासून आम्ही एकत्र काम करतो आणि तसं कौटुंबिक नाती निर्माण झालेली आहेत माझी. त्यामुळे सगळेच कार्यकर्ते माझ्या संबंधात असतात. बस रूट असतील, मनसेचे कार्यकर्ते माझे मित्र आहेत आणि सगळ्यांची इच्छा प्रगट करतात. पण मी ठरवलं की अजून शिंदे साहेबांशी एकदा बोलल्याशिवाय आपण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही, की शेवटी त्यांनाही न्याय द्यायचं काम आपल्याला करावं लागेल. शेवटी जर आपल्यावर विश्वास ठेवून येत असेल तर आपल्या वरिष्ठांशी आपण बोललो पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आणि त्यांनी चर्चेत आपल्याला त्या लोकांशी जर त्यांना समाधानकारक जर त्यांना वाटलं तर ते आपल्याकडे यायला आत्ता तयार आहे. पण पूर्णपणे आपण काय देणार आहे किंवा त्यांच्या भविष्याच्या राजकारणाला दिशा कशी असेल ही सगळी चर्चा झाल्यानंतर तो निर्णय होणार आहे. धंगेकर हे आक्रमक आहेत, सातत्याने आंदोलन करताना दिसत होते. मात्र महायुतीमध्ये सरकारच्या पक्षामध्ये आल्यानंतर धंगेकरांची कुठेतरी घुसमट होते. नाही, घुसमट होत नाहीये. मी ज्या दिवशी प्रयोग घेतला त्या दिवशीच निलेश भाऊंना माहिती की शिंदे साहेबांना सांगितलं जिथं मला वाटेल त्या ठिकाणी मी माझं बोलणार, जे शिवसेनेची स्टाईल आहे ते काम करणार. तर त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल नागरिकांसाठी ते करायला माझा कधी बंधन राहणार. ते पहिल्या दिवशी आमच्या चर्चेत न झालं. आगामी महापालिका निवडणुका येतात. भाजपची सत्ता होती मागील 5 वर्षांमध्ये, म्हणावा तसा पुण्यामध्ये विकास झालाय का? नाही, आता विकास तर आपण बघतोय. आता परत राजकीय विषय येतोय, तुम्ही राजकीय परत फिरून मला तिकडे आणलेलं आहे. पण जो झाला नाही तो करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करतायत आणि आम्ही करू. निवडणुकीमध्ये
जे काही राहिले, जे काही पुणेकरांना वचनं दिली ती वचनं त्यांच्या माध्यमातून नाही झाली, मग शिंदे साहेबांच्या माध्यमातून थोडं आम्ही त्यांच्याशी बोलून करून घेऊ.